विद्यार्थ्यांसाठी हे सत्र ठेवताना, सेशन ठेवताना हाही विचार मनात होता की ज्यांनी हे एक शिक्षक म्हणून आयुष्यभर काही काम केलेलं आहे, अशा एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेतली तर त्याच्यातूनही तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. आणि असा जेव्हा विचार केला की डोंबिवलीत अशा कोण व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये पहिलं नाव जे माझ्या मनात आलं ते म्हणजे स्वामी विवेकानंद शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून ज्या रिटायर झाल्या त्या, आणि आता श्रीकला संस्कारच्या सर्वेसर्वा असलेल्या दीपालीताई काळे, त्यांचं नाव माझ्या मनात आलं आणि म्हणून त्यांची मुलाखत आपण घेणार आहोत. मी त्यांना व्यासपीठावर पाचारण करतो. त्या श्री कला संस्कारच्या संयोजिका आहेतच. BCom BEd हे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. 1977 पासून डोंबिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेत त्या 8वी ते 10वीसाठी अध्यापन करत होत्या आणि शिक्षण आणि संस्कार क्षेत्रात त्यांनी दीर्घकालीन योगदान दिलेलं आहे. विद्यार्थ्यांना अभिनय, गायन, समूह नृत्य, समूह गीत यासाठी मार्गदर्शन शाळेत असताना केलून अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून दिलेलं आहे. विविध बालनाट्य स्पर्धांमध्ये सहभाग घेत उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी त्यांनी सुमारे 30 पारितोषिके आत्तापर्यंत मिळवलेली आहेत आणि वैयक्तिक अभिनयातही अनेकदा प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. 25 वर्ष त्यांनी शालेय आणि परदेशी सहलींचं यशस्वी आयोजन तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध संस्थांकडून सन्मान आणि कर्मयोगिनी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. बाल रंगभूमीमधल्या योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा असा नाट्यदर्पण पुरस्कारही मिळालेला आहे. 1998 मध्ये स्थापन झालेल्या सुयश नाट्य संस्थेमार्फत उठी उठी गोपाळा या कार्यक्रमाचे 180हून अधिक प्रयोग त्यांनी महाराष्ट्र आणि दिल्ली येथे सादर केलेले आहेत. तर विविध राज्यातील स्पर्धांमध्ये शेकडो कलाकारांना संधी देत त्यांनी ते दिग्दर्शन केलेलं आहे. त्यांनी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये त्या सक्रिय आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेत उपाध्यक्षा म्हणून कार्य करत आहेत. विविध महोत्सव, साहित्य संमेलन, नाट्य संमेलनाचे यशस्वी संयोजन त्यांनी केलेलं आहे. आणि देश विदेशात म्हणजे दिल्ली, मॉरिशस, नेपाळ, सिमला इथे लोककला आणि बालनाट्य सादर करून भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. आणि अनेक शिक्षक या नात्याने किंवा नाट्य शिक्षक या प्रशिक्षक या नात्याने अनेक विद्यार्थी आणि अनेक उल्लेखनीय यश मिळवणारे असे विद्यार्थी दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी घडवलेले आहेत. आणि नुकतंच त्यांच्याच मैत्रिणींनी उमा आवटे पुजारे यांनी त्यांच्या नजरेतून ती हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं की ज्याच्यात जे वाचलं तर बाईंच्या व्यक्तिमत्वाची सगळी ओळख त्याच्यातनं नक्कीच आपल्याला होईल. तर आपण त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आणि मी आमच्या विश्वस्त आहेत अदिती प्रभुघाटे, त्यांना त्यांचा मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या शुभार्थींनी केलेली ही बॅग आणि पुस्तकं अशी भेट देऊन सन्मान करतोय. बरं, एवढं सगळे आत्ता तुम्ही त्यांची मी ओळख करून केली, पण एवढं सगळं असूनही त्या कायम विनम्र आहेत. हाही एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गुण जो सांगायचा राहिला. आज सकाळीच लोकसत्ताच्या लोकरंगमध्ये तो लेख होता, आशा भोसलेंबद्दलचा होता. त्याच्यात एक शेर जो वाचण्यात आला कि शोहरत की बुलंदी भी एक दिन का तमाशा है, शोहरत की बुलंदी भी एक दिन का तमाशा है, जिस शाख पर बैठे हो वो टूट भी सकती है. तर हे भान त्यांनी कायम ठेवलेलं आहे आणि त्यामुळे कितीही प्रसिद्धी मिळाली तरी त्या विनम्र आहेत. कारण प्रत्येक कार्यक्रमाचं सुद्धा संयोजन करताना त्याचा अभ्यास करतात आणि मग निवेदन करत असतात. त्यामुळे माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की मुळात हा शिक्षकी पेशा जेव्हा तुम्ही स्वीकारला किंवा तेव्हा तुम्ही नक्की काय विचार केलेला होता? सर्वात प्रथम डॉक्टर, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि हा तुमचा मला वाटतं रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आहे आणि या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचा एक भाग होण्याचं भाग्य मला लाभलं, अर्थात तुमच्यामुळं. आणि खूप खूप मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देते की
असं वाटलं तुम्हाला की माझी मुलाखत घ्यावी. माहिती नाही मी किती पात्र आहे त्याला, पण त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मनापासून मी धन्यवाद मानते. आणि आता पहिला तुम्ही प्रश्न विचारलेत की शिक्षकी पेशाबद्दल. खरं सांगू का, तर मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आणि आता जनरली शिक्षकी पेशाला आर्ट्स लागतं, BA आणि BCom हल्ली घेतात. आता BCom BEd वगैरे MCom BEd आता सगळे आहेत. पण आमच्या काळामध्ये म्हणजे मी 77 साली पासआउट झालेली आहे, तर तेव्हा BCom करून BEd काय झालं की राष्ट्रीय शिक्षण संस्था, माझ्या घराजवळ स्वामी विवेकानंद शाळा होती आणि मग दररोज ती शाळेची घंटा वगैरे मला ऐकू यायची. मला वाटायचं की आपण जावं या शाळेमध्ये आणि कुठेतरी मुलांच्यात रमावं. मुलांच्यात रमणं मला खूप आवडतं, सगळ्यांना माहिती आहे. तर म्हणून मी सहज त्या संस्थेमध्ये विचारणा केली की बाबा इथे काही शिक्षक, मी खरं तर अनट्रेंड होते, तर मग मी गेले की असं काही मला शिकवायला इथे मिळेल का म्हणून. तर तेव्हा काय की आमच्या शाळा ज्या होत्या विना अनुदानित होत्या, त्याच्यामुळे कुठलीही पगाराची वगैरे अपेक्षा काही नव्हती. तर आणि वॉन्टेड होत्या शिक्षिका तेव्हा. तर तेव्हा मग मी गेले तर म्हणे ठीक आहे या तुम्ही उद्यापासून. म्हणून मग मी 1977 साली आमची रामनगरला शाळा जी होती प्राथमिकची, तर त्या ठिकाणी मी 2च महिने होते आणि त्यानंतर मग मला दत्तनगर या ठिकाणी 77 साली जूनपासून मी त्या ठिकाणी, आणि आमची तेव्हा 10वीपर्यंतची सुद्धा शाळा नव्हती. म्हणजे 8वीचे वर्ग आधी, मग 9वीचे, मग 10वीचे, मग असं 8वी 9वी 10वी करत मला त्या ठिकाणी माध्यमिकला घेण्यात आलं. कारण मी ग्रॅज्युएट होते म्हणून. SSC DEd ही प्राथमिकसाठी क्वालिफिकेशन असती आणि ग्रॅज्युएशन नंतरची माध्यमिकसाठी असते. त्याच्यामुळे मग मला 8वी 9वीसाठी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. आणि मग शाळेचं एकूण वातावरण, मुलं, हे सगळं बघून मग मी जी रमले त्या ठिकाणी, की मग माझ्या डोक्यात वेगळा विषयच आला नाही की आपण दुसरीकडे कुठे नोकरी करावी का म्हणून. त्यावेळी मला 1-2 अशा नोकऱ्या आलेल्या होत्या. एक टेलिफोनमध्ये आली ती आणि एका कंपनीत आली ती. पण मग तिथे मुलांच्यातच माझं मन इतकं रमलं की म्हटलं आपण नाही, हेच आपलं कार्यक्षेत्र असणार आहे. आणि मग त्या ठिकाणी माझी खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आणि अर्थातच माझं दैवत जे आहे, म्हणजे त्यांच्याशिवाय मी पुढं जाऊच शकत नाही, आपल्यालाही माहिती आहे, आदरणीय सुधाताई साठे. तर त्यांचा खूप मला मोलाचं मार्गदर्शन मिळालं मला. आणि त्यांच्या सल्ल्यानेच मी त्या ठिकाणी, कारण त्या संस्थेमध्ये होत्या उपाध्यक्ष, आणि मग त्या म्हणाल्या की ये दीपाली तू इथे आपण छान शाळा ही नावारूपाला आणूया. तर मग त्यांच्या सल्ल्याने मी लगेच त्या ठिकाणी जॉईन झाले. मग मी नंतर BEd केलं. म्हणजे शाळेमध्ये 5 वर्ष मी अनट्रेंड सर्व्हिस केली आणि मग अनट्रेंड चालत नाही, शिक्षकी पेशाला आमच्या काढून टाकतात. मग तेव्हा आमची विनाअनुदानित शाळा असल्यामुळं ते चाललं, पण नंतर ग्रँड मिळणार होते म्हणून मग ते BEd कंपल्सरी आलंच करणं. म्हणून मग मी नंतर BEd केलं. म्हणजे मी सकाळी BEd कॉलेज करायची, सकाळी 7 वाजता उठून उल्हासनगरला जायचं आणि 12:30ची माझी शाळा असायची आणि मी तशीच 12:30ला शाळेमध्ये यायची. म्हणजे सकाळी माझा जो दिवस 7ला सुरू व्हायचा तो संध्याकाळी 7ला संपायचा. अशी मी जवळजवळ 3 ते 4 वर्ष काढली आणि मग मी अर्थातच शाळेमध्ये रमले. मी तुम्हाला बघितलेलं आहे शाळेत रमलेलं सुद्धा. म्हणजे मी जरी त्या शाळेत नव्हतो तरी सुद्धा मी एक मानसोपचार तज्ज्ञ झाल्यानंतर मला वाटतं तुम्ही अरुणोदय शाळेत होतात तेव्हा मी तिथे आलो होतो. आणि एकूण एक शिक्षक म्हणून तुम्ही किती रमला होतात आणि विद्यार्थी तुमच्यावर किती प्रेम करत होते तेही मी तेव्हा बघितलेलं आहे. त्याच्यामुळे एकूण मुलं आवडतात किंवा मुलांमध्ये रमायला आवडतं म्हणून अनेक दुसऱ्या नोकऱ्या आलेल्या असून सुद्धा त्यांनी केवळ शिक्षकी पेशाचा स्वीकार केला की शाळा नावारूपाला आणण्यासाठी आणि शाळा वाढवण्यासाठी, विद्यार्थी घडवण्यासाठी हा त्यांनी स्वीकार केला. हा खूप छान त्यांचा विचार होता. आणि मग म्हणूनच म्हणजे की हे जे विद्यार्थी तुमच्याजवळ रमायचे, तर एकूण त्याच्यावरनं मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं जर फुलायचं असेल तर त्यासाठी शिक्षकाला काय श्रम घ्यावे लागतात, स्वतःमध्ये काय बदल घडवावे लागतात? खूपच बदल. म्हणजे खरं सांगू का की मूल जे असतं ना ते
आईवडिलांपेक्षा शाळेत जास्त वेळ असतो. म्हणजे बघा, दिवसातले जवळजवळ तो 7 ते 8 तास शाळेमध्ये असतो. म्हणजे सकाळी एकदा तो 12 वाजता शाळेत येतो, तो संध्याकाळी 6-6:30 पर्यंत. म्हणजे तो मॅक्झिमम शिक्षकांच्या ताब्यात असतो. तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी हे जे नातं आहे ना, ते खूप छान पद्धतीनं, म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याला धाक न दाखवता, पण त्याला शिस्तही लागली पाहिजे. तर अशा पद्धतीनं त्याच्याशी मग त्याचे काय काय मार्ग आहेत. तर काय माहिती आहे का, की माझी एक अशी पद्धत होती एक वर्ग शिक्षिका म्हणून, की मी जेव्हा त्या वर्गाचा ताबा घेतला, म्हणजे आम्हाला क्लास टीचरशिप असायचीच. मग क्लास टीचरशिप मिळाली की पहिल्यांदा मी काय करायचे, की सगळ्या मुलांना आपापलं नाव, पूर्ण नाव आणि वडिलांचं नाव आणि वडिलांची नोकरी, म्हणजे कुठे आहे नोकरीला, कारण त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या सांपत्तिक स्थितीचा अंदाज येतो. कारण आपल्याला माहिती आहे की काही काही कंपन्या बंद, म्हणजे अशीही मुलं बघितलेली आहेत मी. बरोबर, त्या काळात आणि त्या असं झालं काळामध्ये होतं, खूप हो. कंपन्या बंद होत्या. तर त्याच्यावरून मग त्यांच्या सांपत्तिक स्थितीची आपल्याला कल्पना यायची. मग त्यानंतर काय व्हायचं, की मग मला समजायचं की ह्या मुलाला नक्की कशाची गरज आहे. म्हणजे आपण काय सगळ्यांना पुरे पडू शकत नाही, पण आपल्या समाजामध्ये अनेक जण असे आहेत की आपल्या मुलांना मदत करतात, किंवा शाळेच्या माध्यमातून देखील अशा गरीब मुलांना मदत, EBCचे फॉर्म वगैरे असतात, किंवा आमचं गणेश मंदिर संस्थान आहे, ते अशा गरीब मुलांना मदत करतात. असे रोटरी क्लब, लायन्स क्लब, ह्या सगळ्या संस्था आहेत. तर त्या संस्था अशा मुलांना मदत करतात. मग अशी ही नेमकी मुलं वेचायची, त्यांची एक यादी तयार करायची आणि ती यादी तयार करून त्या पालकांच्यापर्यंत पोहोचायचं. आणि मग त्यांना नेमकी काय गरज आहे. मग काहींची वह्या पुस्तकांची गरज असली तर त्याच्यासाठी कोणी प्रायोजक, किंवा काही आपल्याला जे शक्य आहे ते करून मग उरलेल्यासाठी आपल्याला बाकीच्यांची मदत घेता येईल का, अशा पद्धतीनं ह्या मुलांच्या जवळ जाणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे हा तर एक भाग झाला. आणि नंतर त्यांची भावनिकतासुद्धा खूप जपावं लागते. आता काय काय वेळा मूल शाळेमध्ये येतं तेव्हा त्याची मानसिकता देखील ओळखण्याची एक स्त्रियांना, म्हणजे थोडी एक थर्ड सेन्स आपण म्हणतो तो असतो, की मूल कुठल्या परिस्थितीमध्ये या शाळेत असतं. आता आमच्या शाळा त्यातल्या त्यात बऱ्या स्थितीतल्या, काही शाळांमधली मुलं तर अक्षरशः म्हणजे त्यांना 2 वेळचं जेवणसुद्धा, म्हणजे कसं बसं जेवण, कारण आईवडील कुठेतरी कामावर असायचं आणि परिस्थिती अगदी हलाखीची, कंपन्या बंद वगैरे सगळे प्रॉब्लेम. तर मग त्या मुलाची मानसिक स्थिती, मग मधल्या सुट्टीमध्ये देखील म्हणजे माझी एक अशी सवय होती की सगळ्या वर्गांमध्ये आपण फिरायचे, की कोणी डबे आणलेत, कोणी नाही, म्हणजे डबे आणलेत की नाही, मग आणले असले तर म्हणजे कोणी नाही आणले, मग त्याचं कारण विचारायचं. अशा पद्धतीनं मग आपल्याला त्या ठिकाणी काय करता येईल, काही त्यांच्यासाठी मागवता येईल का, किंवा मग शेअरिंग मुलांना, दे रे बाबा तुझ्यातलंच थोडंसं, अशा पद्धतीनं काही करता येईल का. अशा पद्धतीनं त्या मुलांची जी मानसिकता आहे ना, ती खूप जपणं हे खूप महत्त्वाचं काम असतं. आणि हे मूल जास्त आमच्याकडे असतं ना, तर आणि एकूणच म्हणजे मूल एकदा शाळेमध्ये आलं की ते आमचंच असतं तेवढा 5-6 तास. तेव्हा पूर्ण त्याची ती मानसिकता जपणं, किंवा त्याच्या काय अडचणी, म्हणजे फक्त ह्याच नाही, अभ्यासातल्या सुद्धा असू शकतात. अभ्यासात सुद्धा काही मुलं खूप करतात, अभ्यासात काही मुलं अजिबात अभ्यास करत नाहीत. तर त्यांच्यासाठी काय मग एक्स्ट्रा प्रयत्न, किंवा त्यांना अभ्यासात गोडी वाटावी म्हणून काय प्रयत्न करता येईल. मग काय काय वेळी तर आम्ही पालकांना सांगून अशा मुलांना म्हणजे आमची शाळा 6ला सुटायची, मग एक अर्धा तास त्या मुलांना थांबवून घेऊन एक वेगळा अभ्यास देऊन त्यांच्याकडनं अभ्यास करून घेऊन, किंवा सकाळी शक्य असेल 11:30 वाजता बोलवून, अशा पद्धतीनं त्यांची आम्ही तयारी करून घेत होतो. आणि मग जेणेकरून ते मूल समाजामध्ये आज चांगलं व्हावं, किंवा एक चांगला नागरिक म्हणून त्यांनी समाजामध्ये वावरावं, हीच, म्हणजे इथेही बसलेले सगळे शिक्षक आहेत तर तेच प्रयत्न करत आहेत. म्हणजे आमच्या शिक्षकांचं त्याच्यासाठीच आम्हाला नेमलेलं असतं की मूल जे आहे ते समाजामध्ये एक चांगला नागरिक, सुजाण नागरिक बनावा. त्यासाठी आणि काय असतं की घरी आईवडिलांचं मूल ऐकत नाही, पण आम्ही जर सांगितलं मुलांना तर ते मुलं ऐकतात.
म्हणजे हा अनुभव असेल तुम्हाला शिक्षक म्हणून, की आपण जे सांगतो ना तेच मुलांना खरं वाटत असतं, की आणि ते ऐकतात मुलं आपली. म्हणजे इतकी श्रद्धा शिक्षकांच्यावरती म्हणजे अजून तरी म्हणजे माझ्या काळापर्यंत तरी होती. आता सध्या म्हणजे आहेत सगळे शिक्षक माझ्या संपर्कामध्ये, अजूनसुद्धा असावं असं मला वाटते असंच वातावरण, की मुलांची जास्त जी श्रद्धा असते किंवा जास्त जो विश्वास असतो तर तो शिक्षकांवरती जास्त असतो. त्याच्यामुळं शिक्षकांनी आजकाल खूप अपडेट राहणं किंवा प्रेम देणं. आणि आजकाल काय झालेलं आहे की आपण बघतो मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी की आईवडील दोघंही नोकरीला जातात. त्याच्यामुळं ते मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्या ज्या काही भौतिक गरजा किंवा एक प्रेम, एक नुसतं बाबा चांगली गोष्ट केली की बाबा तू छान केलंस, पाठीवरून शाबासकी दिली त्याला, की त्याला केवढा आनंद होतो. अगदी तुम्हालाही त्याचा अनुभव असेल की मूल आपल्या पाया पडतं, काही झालं की करायला की आपण छान त्याचं कौतुक करतो, तर त्याला केवढा आनंद होतो. तर हे जरा आता थोडं काय झालं की आईवडील नोकरीच्यामुळं थोडे दूर गेलेत की काय मुलांच्यापासून. मग ती जबाबदारी आमच्या शिक्षकांवर आहे, कारण ते मुलं आमच्याकडे आज दिवसातल्या 6-7 तास असतं. त्याच्यामुळं ती जबाबदारी आम्ही घेणं, आज मला असं वाटतं की ती जबाबदारी आपण शिक्षकांनी आणि घेतात आमचे शिक्षक. म्हणजे माझ्या संस्थेत पण मी बघितलं, कारण अजूनही जेव्हा मुलं म्हणजे शाळा आता माझी तर जवळजवळ 13 वर्ष होऊन गेली शाळा संपत, तरीही मुलं आज ओढीनं येतात अगदी न चुकता गुरुपौर्णिमेला किंवा कुठे काही असेल. इव्हन सुखदुःखामध्ये सुद्धा आमची मुलं असतात. म्हणजे इथं मला एखादा प्रसंग सांगायला आवडेल. हो, सांगा ना. तर माझ्या मिस्टरांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं 2 वर्षापूर्वी. तर अक्षरशः कितीतरी मुलं येऊन, एकतर मुलगा खिशामध्ये पैसे घेऊन आला की बाई हे पैसे घ्या, तुम्हाला लागतील आत्ता म्हणून. हे प्रेम मला माझ्या पेशाने दे. आणि हा एकच पेशा असा आहे की हे प्रेम आपल्याला मिळतं. अर्थात आपण तेवढं त्याला पात्र राहिलं पाहिजे आणि तेवढ्या कळकळीनं आपण मुलांसाठी केलं तर मुलं नक्की त्याची जाणीव ठेवतात आणि त्याचे रिटर्न्स आपल्याला अशा रूपानं मिळतात. भले पैसा जाऊ दे, आम्हाला तर सुरुवातीला अगदी 100 रुपये पगार होता. पैसा इममटेरियल आहे, पण हे जे मुलांकडून आपल्याला प्रेम मिळतं ना, हे मला वाटतं असं कुठल्याच पेशात मिळत नसेल. म्हणून मी तर स्वतःला नेहमीच म्हणते की परत मला जन्म मिळाला तर मी शिक्षकी पेशातच येईन, कारण हे प्रेम मला अजूनही मला मिळतं. कुठेही गेलं तरी म्हणजे मी तुमचं प्रतिनिधित्व करते, म्हणजे तुमच्या वतीनं मी हे बोलते की आपल्या शिक्षकांना कुठेही बघा, तुम्ही कुठेही समाजात जा, पहिला कोणी विद्यार्थी भेटला की आपल्या पाया पडतो आहे ना. मग हे कुणाला पडणार, बाकी कुणाला पडेल का तो? नाही. कुठल्या आणखी एखाद्या ऑफिसर असेल नाही पडणार, पण शिक्षक म्हटलं की ते लगेच तो पाया. भले म्हणजे आम्ही त्याच्यासाठी काय केलं असं नसतं, पण आमचा तो पेशा, आमचं ते व्रत, शिक्षक हे व्रत आहे. हा पेशा मी समजत नाही आहे की ते व्रत एकदा तुम्ही घेतलं की ते व्रत तुम्ही तसं जोपासलं तर तुम्हाला नक्की त्याचे रिटर्न्स मिळतात. आणि ह्याची पदोपदी आपल्याला नक्कीच म्हणजे उदाहरणं खूप आहेत अशी. तर सगळ्यांना म्हणजे तुम्ही ह्याच्यातून जात असाल आणि जाल देखील. वा, खूप छान. ते व्रत म्हणून त्यांनी कायम ते अंगीकारलं. आणि जसं आता मगाच्या सेशनमध्ये सरांनी ती संवेदनशीलता हा शब्द वापरला. माझ्या मते बाईंनी आत्ता जे काही उदाहरण सांगितलं त्याच्यावरनं ती संवेदनशीलता त्यांच्यामध्ये किती होती किंवा किती असावी लागते कुठच्याही शिक्षकामध्ये, त्याचंच ते अगदी उदाहरण आहे. तर आता तुम्ही मगाशीच उल्लेख केला की मुलांना अभ्यासासाठी सुद्धा मदत करायचा, पण एखाद्या विद्यार्थ्याला म्हणजे तो अभ्यासात चांगला नसेल किंवा अभ्यास येत नसेल तर त्याच्यात समजा काही तर कलागुण असतील तर ते कलागुण किंवा दुसरे गुण तर कसे पारखायचे. आणि मग त्यातूनच कुठेतरी त्या तुमच्या ज्या संस्था आहे श्रीकलाचा पाया त्याच्यातनंच घातला गेला का? बरोबर आहे. काय होतं की शाळेमध्ये जेव्हा एखादा वर्ग हातात मिळतो तेव्हा मी मगाशी सांगितलं की सगळ्या मुलांना आधी विचारायचं की तुला कशाची आवड आहे वगैरे म्हणून. आणि मग त्याच्या बोलण्यातून आपल्याला लक्षात येतं की त्याला कशाची आवड आहे. आणि मग आता माझ्या बाबतीत म्हटलं तर मला जरा ती नाटकाची जास्तच आवड होती आणि ते शाळेमध्ये देखील मी त्या दृष्टीने खूप मुलांकडे प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऐश्वर्या नारकर ही जी आहे आणि इथे आमचा वृषांक देखील बसला आहे, तोही खूप मोठा कलाकार आहे. तर आमची ऐश्वर्या नारकर जी आहे तर ती दत्तनगर शाळेची माझ्या विद्यार्थिनी आहे. तर हे मुलांचे जे गुण आहेत ना ते शाळेपासून कळतात. वेगवेगळ्या स्पर्धा आपल्याकडे असतात आणि मी काय करायची की एखादा
पॅरेग्राफ वगैरे असं मुलांकडून वाचून घ्यायचा. मग त्यांच्या वाचनातून आपल्याला कळतं की ते एखादा मुलगा असं एखादं वाक्य असं प्लेन बोलेल, एखादा मुलगा ॲक्ट करून बोलेल आणि स्वल्पविराम पूर्णविराम कुठे थांबायचं, म्हणजे त्याच्यामध्ये तो गुण आहे ना हे त्याच्या वाचनावरून लक्षात यायचं. आता ऐश्वर्या नारकरच्या बाबतीत एक मला सांगायला इथं आवडेल की ती दत्तनगरच्या आपल्या शाळेमध्ये होती. तर खूप छान, म्हणजे अतिशय सुंदर अभिनय तिचा लहानपणापासून. आपल्याकडे डोंबिवली ही नगरी कशी आहे की अनेक स्पर्धा असतात आणि माझी स्वतःचीच कला संस्कार संस्था, आम्ही नाटक वगैरे बालनाट्य, म्हणजे मी नाटकं तर म्हणजे माझं पॅशनच, बालनाट्य बसवणं ह्याच्यासाठी आमचे पांडुरंग घांगरेकर जे आता नाही आहेत तर ते माझे गुरु या क्षेत्रातले. तर बालनाट्य बसवणं आणि ठिकठिकाणी ती नेणं, म्हणजे त्यावेळी लिटिल थिएटर सुधा करमरकर, बालरंगभूमी सगळ्यांना माहिती आहे. तर अगदी खूप छान पद्धतीची नाटकं आम्ही बसून, त्याच्यानंतर रवी किरण म्हणून अजूनही आमचा रुशांग जातो त्या ठिकाणी, रवी किरण म्हणून. त्याच्यानंतर मुलुंडला आणि एक संस्था होती अटक मटक म्हणून, मनीषा बर्वे. अशा आत्ता खूप कमी झालेत बालनाट्य संस्था, पण त्यावेळी जवळजवळ 5 ते 6 बालनाट्य संस्था आणि दरवर्षी त्यांच्या स्पर्धा असायच्या. आणि मग मला ते खूप आवडायचं की मुलांना नाटक बसवायचं आणि घेऊन जायचं. तर त्यातलीच माझी ती ऐश्वर्या, आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीचा अभिनय ती करायची. आणि एक असं मी हुतात्मा म्हणून एक छान असं नाटक बसवलं होतं की स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्यामध्ये काम केलेले एक स्वातंत्र्यवीर, त्याची ती एक अशी शोकात्मा अशी एक घटना होते, एक प्रसंग होता. तर तो ती इतका सुंदर करायची आणि ती अशी इतकी शेवटच्या त्या एक 4-5 वाक्याला ती इतकी भावनाविवश व्हायची आणि खूप रडायची ती. म्हणजे ती भूमिका इतकी जगायची ती ऐश्वर्या की ती रडायची, आणि ती इतकी ढसाढसा रडायची की आम्ही विंगेमध्ये तयार असायचो की आता ही रडणार, आम्हाला माहीत असायचं आता इथे ॲक्ट संपणार आहे आपला आणि रडणार. तर तिला आम्ही अगदी सांभाळायला, म्हणजे ती इतकी ढसाढसा रडायची. मग शेवटी आम्ही त्या विंगेतून बाजूला घेऊन तिला 5 मिनटं आम्हाला तिला शांत करायला लागायची. म्हणजे इतकं भूमिकेशी एकरूप होणं आपण म्हणतो तर ते तिच्यामध्ये होतं. तर असे हे सगळे जे गुण असतात ना ते मुलांचे ते शाळेपासून आपल्याला दिसतात. कुणाला कशात गती आहे, गाण्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याकडे डोंबिवलीत तर खूप स्पर्धा असतात, तर गाण्यामध्ये असतात, म्हणजे वैयक्तिक वादनामध्ये असतात. अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुलांची तयारी करून घेणं हे तर मला खूप आवडायचं. म्हणजे मला इनफॅक्ट शिकवण्यापेक्षा ह्या सगळ्या माझ्या कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्येच फार इंटरेस्ट होता पहिल्यापासून, आणि शाळेमध्ये मी तो जोपासला. आणि मुलांच्या माध्यमातून की लहानपणी आपल्याला काही करायला मिळाले, आपल्याला खूप हौस असते, पण काही आपल्याला लिमिटेशन्स असतात, परिस्थिती नसते घरातली किंवा तसं वातावरणही नसतं, त्याच्यामुळे आपल्या कुठेतरी सुप्त इच्छा राहिलेल्या असतात. तर त्या मी अशा मुलांच्यातून माझ्या पूर्ण की नाही, मुलांना आपण बाहेर न्यायचं, मुलांच्यातले जे काही कलागुण आहेत तर त्याच्यासाठी. आणि अर्थात एक आहे की त्याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो. ज्याला वेळ द्यायची तयारी आहे ना शाळेमध्ये, शिक्षकांना लक्षात ठेवा ही गोष्ट, अगदी 11 ते 5 करून चालत नाही या सगळ्या गोष्टीला. 5ला शाळा सुटली, बेल वाजवली, मी घरी जाईन, नाही चालत. तुम्हाला मुलांची तयारी करून घ्यायची असेल तर तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त थांबावं लागतं. अगदी शनिवार रविवारसुद्धा आपल्याला शाळेत यावं लागतं. आणि मी हे अधिकाऱ्यांना सांगते कारण मी हे सगळं केलेलं आहे म्हणून. अगदी रविवारीसुद्धा आम्ही दिवस दिवस शाळेमध्ये असायचो, त्या मुलांची नाटकं बसून घेणं, तयारी करणं. आणि नुसतं मी नाही तर आपल्याकडे आता खूप चांगले लोक ह्याच्यामध्ये आहेत. माझ्याकडे तर माझ्या नशिबाने ते घांगरेकर सर म्हणून खूप मोठी व्यक्ती, ज्येष्ठ ते म्हणजे खूपच नाटकांमधून त्यांनी कामं केली, ती दिग्दर्शनही केलं तर त्यांची खूप मला मदत झाली. तर ते यायचे आणि आम्ही दिवस दिवस नाटकाच्या तालमी आणि हे सगळं आम्ही करायचो त्या ठिकाणी. म्हणजे वेळ देणं जे आहे ना, आणि मुलांना त्याची किंमत असते, मुलं तुमची जाणीव ठेवतात. अजूनही कोणी भेटलं, बाई त्या नाटकात मी काम केलं तर तुम्हाला आठवतंय ना, तुम्हीच ते नाटक बसवतं, म्हणजे हे रिटर्न्स जे आहे ते बस झालं, आपल्याला दुसरं काय हवं आहे अजून. मग हे सगळं जे आहे ना, हे कलेचं विश्व आहे ना, ते खूप चांगलं आहे. आणि मला वेळोवेळी म्हणजे असे चांगले चांगले लोक, म्हणजे आपण काय सर्वज्ञ, आता एक नाटक बसवायचं म्हणजे किती घटक असतात त्याच्यामध्ये पहा. म्हणजे माझ्यापेक्षा माझा रुशांक जास्त सांगेल की नेपथ्य आहे, दिग्दर्शन आहे, संगीत आहे, बॅकस्टेज आहे, फ्रंट स्टेज आहे, मेकअप आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, वेशभूषा, केशभूषा, अनेक गोष्टी आहेत सगळ्या. तर आपण काही सर्वज्ञ नसतो, आपला त्याच्यातला कुठला तरी एखादा घटक आपल्याकडे असतो. मग हे बाकीचे जे सगळे घटक असतात, जे नाटक चांगलं व्हावं
म्हणून आवश्यक असतं. तर कुठेही जायचं म्हणजे कसंही करून आपल्याला चालत नाही. आम्ही तर मोठमोठ्या म्हणजे सुधा करमरकर वगैरे लिटिल थिएटर चांगल्या ठिकाणी की जिथं मुंबईकडून सगळी टीम यायच्या नाटक बालनाट्य सादरीकरण करायला. तर मग आपलं नाटक ही निदान नंबरात नाही आलं तरी तिथे सादर करण्यास योग्य इतपत तरी आपण मेहनत घेतली पाहिजे. तर हे सगळे घटक मला येऊन मदत करायचे आणि ते त्याप्रमाणे आम्ही ते आमचं नाटक उभं करून मी अशी जवळजवळ 20 ते 25 बालनाट्य ही म्हणजे मी नाही अशी बसवली म्हणता येणार नाही, पण मला आवडलं. मी त्या संयोजन केलं या सगळ्याचं आणि त्यासाठी खूप अनेक जणांचं सहकार्य देखील घेतलेलं होतं आणि खूप त्यावेळी आमच्या स्वामी विवेकानंदांचं खूप नाव झालं होतं की कुठेही नाट्यस्पर्धा म्हटलं की अगदी मी आमच्या शाळेचं नाव येणारच की दत्तनगर किंवा नंतर मी राणा प्रतापला होते तर तिथलं. तर अशी मेहनत म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की आपण मेहनत घेतली मुलांच्यावर तर मुलं आपल्याला 100% यश देतात, पण ती मेहनत मात्र शिक्षकांनी केली पाहिजे. असं म्हणता कामा नये की आता आज रविवार आहे माझ्या घरची काम नाही, तुम्हाला शनिवार रविवार पण द्यावा लागतो त्याच्यासाठी तुमचा म्हणजे खरं सांगते की खूप हाही एक शिक्षकांचा त्याग असतो की आपल्या कुटुंबातला काही वेळ आपल्याला शाळेसाठी द्यावा लागतो, पण त्याचे रिटर्न्स आपल्याला मुलांच्याकडून नक्की मिळतात की मुलं आपल्याला लक्षात ठेवतात आणि आपल्याला एक आनंद असतो की आज माझं नाटक पहिलं आलं. हे मी सगळ्यांना अगदी अभिमानानं सांगणार, मी मिरवणार की माझं नाटक, पण त्याच्यामागची मेहनत ती पण तेवढीच 100 नंबरी लागते. तर हे सगळं शिक्षकांनी पण छान लक्षात ठेवायला पाहिजे, जे ठेवत नाही असाल तुम्ही. खूप छान. म्हणजे मुळात आधी सगळ्यात हा एक भाग कळला की वाचन म्हणजे मुलांकडनं त्या वाचन करून घ्यायचं आणि ते वाचन तो कसं करतो हा, आहे त्याच्यावरून, त्या हो. वाचनावरून ते कलागुण किंवा त्यांच्यात कोणते गुण असू शकतील याची पारख त्यांनी केलेली आहे आणि पुढे त्यातून मग जो कला संस्कारचा जो जन्म झाला त्याच्याविषयी पण त्यांनी सांगितलं. तर म्हणजे एकूणच बघितलं तर तुमची मग असं विचारू का तुम्हाला की तुमची वर्गातली शिक्षिका आणि नाट्य शिबिरातली शिक्षिका यातली आवडती भूमिका कोणती होती? खरं सांगू का वर्गातली होते म्हणूनच मी ह्याच्यातली नाटकातली झाले, कारण शाळेमुळेच मला हे सगळं विश्व कळलं ना. कारण आमच्या त्याला अर्थातच सुधाताई कारणीभूत, मी परत उल्लेख करीन त्यांचा, आणि आमचे घांगरेकर सर शाळेमध्येच म्हणजे कुठं काय असं माहिती आहे का, आपण मराठी लोक असतो ना तर आपल्या जात्याच आपल्याला ती नाटकाची आवड असते. इथे बसलेल्या सगळ्यांना नाटक आवडतं, प्रिय असतं नाटक, भले आपण स्टेजवर करू न करू पण नाटक पाहायला आवडतं आपल्याला, आणि ते करायला मिळालं किंवा असं काही माध्यम मिळालं तर आणखीनच आनंद असतो की नाही. तर ही जात्याच आपल्या सगळ्यांनाच ही आवड असते. मग त्याला कुठेतरी खत पाणी मिळालं की मग काय हो, खूपच छान. तसं मला मिळालं आमच्या सुधाताई साठे आणि पांडुरंग घांगरेकर. मग 1983 साली आम्ही पहिलं नाटक बसवलेलं होतं, डॉक्टर केल्याने होत आहे रे म्हणून. अतिशय सुंदर नाटक होतं ते, की प्रत्येक विषय आपापसात भांडतायत, मराठी हिंदी इंग्रजी प्रत्येक विषय आपापलं महत्त्व सांगतो असं ते स्क्रिप्ट होतं. आणि त्या नाटकाला खूप ठिकाणी आम्हाला प्रायझेस देखील मिळाली. तर मग साठेबाईंच्यामुळं की आपण पण बसूया गं नाटक आणि सगळीकडं, मग अशी आमची ती सुरुवात झाली. आणि मग हे लिटिल थिएटर, बालरंगभूमी, सुधाताई करमरकर यांचे, त्याच्यानंतर अटक मटक, रवी किरण अजून आहे, अशा अनेक संस्था होत्या. तर त्या ठिकाणी आम्ही मुलांना घेऊन जात होतो आणि आमच्या डोंबिवलीचं टॅलेंट आम्ही तिकडून तपासून आणून होतो की आम्हाला तिथेही यश मिळतं का. तर खरंच आहे की आमची मुलं तिथेही स्टँड होत होती आणि आम्हाला तिथेही भरभरून यश, कारण तेवढी मेहनत असायची. आणि अर्थातच मुलांचे म्हणजे मुळात मुलांनाही, अर्थात माझी सगळी मुलं आमच्या दत्तनगर शाळेतली ही अत्यंत मध्यमवर्गीय सामान्य परिस्थितीतली अगदी, म्हणजे अक्षरशः काय वेळेला शाळेकडं देखील पैसा नसायचा, भाडे खर्च अमकं तमकं त्यांचं, पण वेळ प्रसंगी आपण पण म्हणजे आपल्याला आवड म्हणून आपण सगळं ते आनंदानं सगळं ते करून आपण मुलांना नेत होते, करत होतो. स्वतःचे पदरचे पैसे घातलेले आहेत हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे व्रत त्यांनी घेतलेलं होतं त्याचं ते कुठेतरी द्योतक आहे, हे एवढं नक्की आहे. आता एक पुन्हा आपण शिक्षिका म्हणून जेव्हा तुम्ही किंवा कोणी असे कंप्लेंट बॉक्स पालक, म्हणजे मगाशी हा आमचा विषय झाला की असे कंप्लेंट करणारे पालक जे येतात ते तुम्ही पण अनुभवलेले असतील तुमच्या शिक्षिकेच्या पूर्ण आयुष्यात. तर ते तुम्ही कसे हँडल केले किंवा त्याचे असे काय अनुभव काही तुम्ही सांगू शकाल का? आता दोन भाग, एक शिक्षिका म्हणून
आणि मुख्याध्यापिका म्हणून, म्हणजे 2 भागामध्ये एक कंप्लेंट बॉक्स मी हँडल केलं. आता शिक्षिका म्हणून कंप्लेंट ॲज सच कशा की आता शिकवण्याच्या बाबतीत काही म्हणजे नव्हत्या, जवळजवळ नव्हत्या, पण कंप्लेंट कशा असायच्या की आता एक कुठल्याही कलेला कुठे आता फक्त एक नाटकच असं नाही तर बाकी देखील स्पर्धा असतात आणि त्याची तयारी करायला मुलांना आम्हाला जास्त वेळ थांबून घ्यावं लागायचे. मग अशा वेळी जरा पालक आमचे कुरकुर करायचे की संध्याकाळी, कारण शाळेचा वेळ द्यायचा नाही कारण मुलांचे पिरियड्स किंवा तास बुडतात, मग आम्ही घेणार कधी प्रॅक्टिस मुलांची. तर ते एकतर लवकर बोलवायचं सकाळी 11:30ला किंवा संध्याकाळी 6 नंतर. मग तेव्हा थोडी पालकांची कुरकुर असायची. पण म्हटलं आता काही तुमचं मूल जर, हे बघा आपल्या शिक्षणाचं ध्येय काय की सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, हे आपल्या शिक्षणाचं मूळ उद्देश आहे. मग तो जर साध्य करायचं असेल तर अभ्यासाबरोबरच तुम्हाला इतरही ह्या ज्या कला आहेत आणि ह्या ज्या कला आहेत ना, ह्या तुम्हाला डे टू डे दैनंदिन जीवनात पण या उपयोगी येणाऱ्या कला आहेत. म्हणजे ही नाट्यकला जी आहे ती तुम्हाला दैनंदिन जीवनात पण त्याचा उपयोग आहे. तेव्हा मग त्याच्यासाठी तुम्हाला थोडाफार सॅक्रिफाईस केलाच पाहिजे, असं मग आम्ही पालकांची मीटिंग घ्यायचो अशा वेळी. मग त्यांना समजावून सांगायचं की बाबा असं असं आहे, इतके इतके दिवस लागतील. तर आणि मग अभ्यास, मुलांचा अभ्यास, काय काय वेळी अभ्यास बुडायचा कारण स्पर्धांना वगैरे मुलांना न्यायचं. म्हणजे मग आम्ही तिथे हमी देत होतो की बाबा ठीक आहे, त्यांचा अभ्यास बुडाला ना, आम्ही एक्स्ट्रा शनिवार रविवार शाळेत येऊ. आणि तसं मी केलेलं आहे म्हणून मी अधिकारवाण्याने सांगू शकते की आम्ही मग रविवारी त्या मुलांना बोलवायचो शाळेमध्ये. जो काही अभ्यास आमचा राहिलेला असेल तर तो आम्ही ते वर्गच्या वर्ग बोलून आम्ही तो पूर्ण केलेला आहे. म्हणजे शैक्षणिक नुकसान न होता मुलांना अशा पद्धतीने हे जे काही सांस्कृतिक किंवा हे जी काही कला आहे तर त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करणं आवश्यक असं होतं तर ते आमच्या परीने आम्ही ते सगळे केले. त्यामुळं तशा मग विशेष नंतर काही कोणाच्या कंप्लेंट्स वगैरे आल्या नाहीत. उलटं म्हणजे अशा कंप्लेंट यायच्या की आमच्या मुलाला तुम्ही का सिलेक्ट केलं नाही नाटकात, कारण नाटकाचं सिलेक्शन असायचं. एक काय असायचं माहिती आहे का, मुलं इतकी उत्साही असतात ना. आता नाटक बसवायचं म्हणजे मग आम्ही काय करायचं की एक नोटीस काढायची की ज्यांना ज्यांना नाटकात काम करायचं त्यांनी या. हां, तर मग वर्गच्या वर्ग यायचा की आम्हाला नाटकात काम करायचं आहे, आम्हाला नाटकात. मग सगळ्यांचं वाचन घ्यायचं. मग त्याच्यात काही मुलं सिलेक्ट व्हायची आणि काही व्हायची नाहीत. मग लगेच पालकांची तक्रार, तुम्ही ठराविक मुलांनाच घेता, आमच्या मुलांना घेत नाही. हे सगळ्या कंप्लेंट बॉक्स होत्या माझ्याकडे. पण मग मी तेव्हा सांगितलं की जो कोणी म्हणजे केपेबल आहे किंवा जो आम्हाला वाटला की ते, म्हणजे असं नाही आहे की तो मुलगा स्मार्ट असला पाहिजे ना, असं नाही. नाटकामध्ये सगळ्या प्रकारच्या कॅरेक्टर लागतात. अगदी लाजाळू, शामळू, म्हणजे रडत राहू, या ज्या वेगवेगळ्या कॅरेक्टर आहेत. मग त्याच्यासाठी काय स्मार्ट मुलगा लागत नाही ना, तो रडत राहू मुलगाच लागतो. मग तसंच सिलेक्शन करायला पाहिजे ना त्या कॅरेक्टरसाठी. स्मार्ट मुलाचं करून कसं चालेल ना. तर ह्या सगळ्याचा विचार करून सिलेक्शन करणं गरजेचं असतं. मग अशा वेळी पालकांच्या थोड्या तक्रारी असायच्या की आमच्या मुलाला घेतलं नाही, आमच्या मुलाला घेतलं नाही. मग परत त्यांना प्रॉमिस करायचं, हो नाही आपण दरवर्षी नाटक बसवणार आहे, पुढच्या काही पहिला आपण त्यांना घेऊ. असं करून आम्ही पालकांची समजूत घालायची. अशा पद्धतीनं. जसं सकाळी सांगितलं तसं की ॲक्टिव्ह लिसनिंग आणि नंतर ॲसर्टिव्ह कम्युनिकेशन, म्हणजे हे आज आम्ही शिकवले पण बाईंनी ते त्यांच्या जीवनात खुद स्वतःच वापरलेले आहेत. आणि एक शेवटचा एक प्रश्न की जो पण विषय आम्ही सकाळी हँडल केला, की कधी असं वाटलं का तुम्हाला की नको तो वर्ग, नको ते शिकवणं, आता सोडून द्यावी, खूप झालं शिकवणं, असं कधी वाटलं होतं का तुम्हाला? आणि समजा वाटलं असेल तर कसं स्वतःला तुम्ही सावरलं त्यातून? नाही, खरं सांगू का डॉक्टर, आमचा हा शिक्षकी पेशा आहे ना, तो पेशा मी म्हणत नाही, ते व्रत मी मगाशी सुद्धा म्हटलं की एकही दिवस शाळेच्या आयुष्यामध्ये असा कंटाळवाणा आमचा जात नाही. म्हणजे जो शिक्षक त्याच्यात इंटरेस्ट घेऊन, डेडिकेशन, डिवोशन ज्याच्याकडं असतं आणि डिटर्मिनेशन, हे जे 3 डायमेन्शन ज्याच्याकडं असतं त्याला शाळेचं जीवन कधीच निरस वाटत नाही. कारण दररोज हॅपनिंग असतं. दररोज मुलं, दरवर्षी नवीन नवीन येणारी आमची मुलं चांगली, म्हणजे छान छान अशी खूप काही मस्ती करणारी असतात, दंगा करणारी, रडणारी, सगळ्या प्रकारची मुलं आपल्याकडे असतात. पण असं एकही दिवस वाटलं नाही मला की आज शाळेत जाऊ नये. उलटं मला कधी काही कारणासाठी घरी बसायला लागलं तर मला अरे आज आपण शाळेत गेलो नाही असं वाटायचं. आणि
आणखीन विशेष म्हणजे काय की एकतर कल्चरलची आवड आणि शालेय सहली हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. म्हणजे शाळेमध्ये आम्ही खूप सहली काढलेल्या होत्या. म्हणजे लांब लांबच्या सहली काढण्यात आमची शाळा 1 नंबर अख्ख्या डोंबिवलीत. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या डोंबिवलीत एक असं खूप वेगळं प्रकरण घडलं तर DNCच्या. पण फक्त तेवढं 1 वर्ष सोडलं तर मी ज्या ठिकाणी होते, ज्या ठिकाणी मी होते, मी दत्तनगरला होते, राणा प्रतापला होते, अरुणोदयला होते, तिन्ही ठिकाणी मी बाहेर म्हणजे आउट ऑफ मुंबई म्हणजे दिल्ली वगैरे भरपूर, अगदी राजस्थान तर खूप 3-4 वेळेला, जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, सगळीकडे मी 100 मुलं घेऊन मस्त आम्ही सगळं मॅनेज करून व्यवस्थित काळजी घेऊन आम्ही छान शाळेच्या सहली काढलेल्या होत्या. त्याच्यामुळे आपण जेवढा इंटरेस्ट घेऊ म्हणजे एक तर सहल इतकी स्मरणात राहणारी आहे डॉक्टर, सांगायलाही हरकत नाही की नुसतंच म्हणजे सहल म्हणजे ती शैक्षणिकच असली पाहिजे. म्हणजे ठीक आहे साईट सीइंग वगैरे तो सगळा भाग असतो, पण आपला मुख्य उद्देश असतो शैक्षणिक. तर दिल्लीला आम्ही त्या ठिकाणी आपल्या ज्या किरण बेदी IPS ऑफिसर ज्या IAS ना IPS तर त्यांची भेट घेण्याचा आम्हाला योग आला की जवळजवळ 100 मुलं घेऊन आम्ही ज्या ठिकाणी त्यांचा बंगला होता, तेव्हा त्या ऑफिसर होत्या, तर त्या ठिकाणी त्यांचा बंगला होता. आणि मग आम्ही जेव्हा म्हणजे आमच्यातल्या एका टीचरनी त्यांच्याशी कनेक्शन होतं, ओळख होती, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला मुलांना घेऊन तुमची एक गाठ घ्यायची. तर आधी त्यांनी त्या म्हणाल्या ठीक आहे मी फक्त तुम्हाला अर्धाच तास वेळ देईन. आम्ही म्हटलं ठीक आहे अर्धा तास म्हणून आम्ही जवळजवळ 101 मुलं होती ती घेऊन आम्ही त्यांच्या ठिकाणी गेलो. त्यांच्या बंगल्यावरती मोठीच्या मोठी अशी लॉन होती, त्यांनी छान व्यवस्था केली ती आमची सगळ्यांची बसायला. आणि मग नंतर मुलांशी गप्पा मारायला लागल्यावर अर्ध्या तासाचा 1.5 तास 2 तास कधी झाले ते किरणजींनाही कळलं नाही आणि आम्हालाही कळलं नाही. इतकं त्यांनी मुलांना छान सांगितलं, छान उपदेश केला आणि खूप मौलिक सूचना केल्या की तुम्ही प्रवासाला जाता तेव्हा तुमच्याबरोबर कपडे कमी घ्या, माझं ते अगदी चांगलं स्मरणात आहे, पण तुम्ही पुस्तकं घ्या बरोबर, जास्तीत जास्त वाचन करा मुलांनो. हे त्यांनी इतकं आणि आणखीन अनेक गोष्टी मुलांना ती इतक्या छान पद्धतीनं सांगितल्या की मुलं माझी खूप छान रमली आणि ती एक ट्रिप आमची खूप चांगली स्मरणात. म्हणजे अशा अनेक नंतर राष्ट्रपती भवनाला आम्हाला आतून आम्ही स्पेशल परवानगी काढली, कारण तसं राष्ट्रपती भवन जे आहे ते कुणालाही असं जाऊन बघता येत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल परमिशन लागते. तर ती परमिशन आम्ही काढली आणि माझ्या मुलांना आतून सगळीकडून आम्ही राष्ट्रपती भवन दाखवलं. म्हणजे हे खरं आमचं सार्थक सहली काढल्याचं. अरे वा, खूप छान. म्हणजे जसं मगाशीच तुम्ही म्हणालात की डिव्होशन, डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन हे 3 D म्हणजे प्रत्येकातच पाहिजेत. कुठचंही काम करायचं असेल, मग ते शिक्षक म्हणून असेल किंवा विद्यार्थी म्हणून असेल. आणि जसं कोणी म्हटलेलं आहे की म्हणजे चांगलं शिक्षक व्हायचं असेल तर त्याच्याकडे चांगली विद्यार्थी वृत्ती पण असली पाहिजे. म्हणजे सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीच म्हटलं आहे की अच्छा टीचर वो होता है जो ता उम्र सीखता रहता है और अपने छात्रों से सीखने से परहेज नहीं रखता. तर माझ्या मते दीपालीताईंनी कायम तेच व्रत अंगीकारलेलं आहे आणि त्याच्यामुळेच त्या सगळ्यांच्या लाडक्या शिक्षिका झालेल्या आहेत की आज इतक्या वर्षानंतर पण त्या सगळ्यांच्या लाडक्या राहिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे इतकं सुंदर आज त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे. आणि आज त्याच्यामुळे सगळ्यांनाच आज या सत्राचा शेवट त्यांच्या मुलाखतीने आपण मुद्दामून केला की कुठेतरी एक काहीतरी हे सगळ्याचं शिकलेलं सार कुठेतरी मला असं वाटतं त्यांच्या मुलाखतीतून तुम्हाला आज मिळालं असेल आणि ते विचारधन किंवा ते सगळं पूर्ण विचार घेऊन तुम्ही आज सगळे इथून जाणार आहात. आणि त्यामुळे दीपालीताई तुम्ही आज इथे आलात आणि आपल्याला गप्पा मारता आल्या त्याच्याबद्दल आणि तुम्हाला त्यांच्याशी गप्पा मारता आल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचेच मी आभार मानतो आहे. त्याच्या आधी एक सांगायचं आहे की म्हणजे आज सगळे तुम्ही शाळांचे शिक्षकच इथे आलेले आहात आणि आमची एक मनोदय ट्रस्टतर्फे गेली 5 वर्ष आम्ही मी अष्टपैलू नावाची स्पर्धा मी चालवतो, ज्याच्यात तुमच्या शाळा पण सहभागी होतातच, अनेक शाळा सहभागी होतात. तर यावर्षी पण ती स्पर्धा असणार आहे
आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी आत्तापासूनच आता पुन्हा 1 महिना सुट्टी असेल तुम्हाला, पण त्याच्यानंतर या सगळ्या काळात असे जे कोण विद्यार्थी असतील तर ते जास्तीत जास्त शोधायचा किंवा त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करावा, की म्हणजे जेव्हा आम्ही ती स्पर्धा पुन्हा त्यासाठी तुम्हाला हे करू, पत्र पाठवू किंवा कॉन्टॅक्ट करू, तेव्हा नक्कीच तुम्हाला ते तसे विद्यार्थी लवकर शोधता येतील. ह्यावर्षी थोडा या स्पर्धेचा फॉर्मॅट म्हणजे जो आम्ही नंतर कल्पना देऊ, थोडासा फॉर्मॅट आम्ही थोडा चेंज केलेला आहे. पण तरीसुद्धा आत्तापासून तुम्ही थोडीशी असे विद्यार्थी हेरायला सुरुवात केली तर स्पर्धेपर्यंत नक्कीच असे काही विद्यार्थी तुम्हाला नक्की मिळतील. कारण जसं मगाशी म्हटलं की हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे, त्याच्यामुळे याच्यातली स्पर्धा पण चांगली छान झाली पाहिजे असा आमचा उद्देश आहे. त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळेल अशी मी अपेक्षा करतो. त्याचबरोबर जसं मगाशी म्हटलं की आजचा कार्यक्रम हा यशस्वी करायला ज्यांनी मदत केली ते इंटास फार्माचे सगळे सहकारी, त्याचबरोबर हा हॉल उपलब्ध करून देणारे गुडाळदेशकर मंडळ आणि चिन्मय आपलं कामतेकर कॅटरर्स, त्याचबरोबर सगळे ध्वनीची आणि याची व्यवस्था करणारे ऑडिओ व्हिज्युअलची व्यवस्था करणारे आनंद गोरे, आणि या सगळ्या कार्यक्रमाचं पूर्ण प्रमोशन करणारे, शूटिंग करणारे आणि फोटोग्राफी करणारे वेद अकॅडमी थिएटर्स, यांचं सगळ्यांचंच मी मनापासून आभार मानतो. आणि त्याचबरोबर या सगळ्याला तुम्ही आलात त्याबद्दल आणि तुमच्या सगळ्या शाळांच्या मॅनेजमेंटचं पण मी आभार मानतो. आणि या सगळ्यात जे मदत केली आम्हाला त्या सगळ्या आमच्या मानस आणि मनोदयच्या टीमचं पण मी आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.